त्यातला जो लेखक आहे त्याला कुठेतरी आज बोलता करण्याचा प्रयत्न करेन. तुम्ही फार कमी बोलता, मोजकं बोलता, पण प्रभावी बोलता. लोकांचे प्रश्न हाताळण्यासाठी अनेक मुद्दे तुम्ही उपस्थित करता. मग ते शालेय विद्यार्थ्यांचे मुद्दे असतील किंवा सोशल प्रॉब्लेम्स असतील. लेखक म्हणून सुद्धा एक सॉफ्ट हृदयाचे तुम्ही आहात. त्यामुळे अनेक विषयांना तुम्ही फार भावनेनं देखील हाताळत असता. तर अशा परिस्थितीमध्ये एक प्रश्न आवर्जून विचारावासा वाटतो, जसं मी ओपनिंगलाच म्हटलं की खरं तर घरात लेगसी असेल, राजकीय वातावरण असेल, तर अशी जी पुढची पिढी असते ती साधारणतः लवकर येते किंवा एक घरातलंच वातावरण असतं. आणि मला असं वाटतं पक्ष कुठलाही असो, यंग नेतृत्वाला कायमच प्रोत्साहन हे दिलं जातं. तुम्ही थोडंसं उशिरा आलात असं तुम्हाला वाटतं का? नाही, मुळात उशिरा नाही, किंबहुना मी खूप लवकर राजकारणाला सुरुवात केली. तसं पाहिलं तर वयाच्या 17व्या-18व्या वर्षीच मी विद्यार्थी चळवळीमध्ये आलो. काँग्रेस पक्षाची विद्यार्थी संघटना NSUI मध्ये मी कार्यरत होतो. विविध पदांवर काम केलं, युवक काँग्रेसमध्ये काम केलं. वयाच्या 23व्या वर्षीच मी जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम केलं. 10 वर्ष मी जिल्हा परिषद सदस्य होतो. या विधिमंडळाच्या राजकारणात मी उशिरा आलो असं काहींचं मत आहे. पण ठीक आहे, शेवटी प्रत्येक गोष्टीला एक काळ वेळ असतो, संधी मिळण्याचा एक भाग असतो. आणि ती संधी ज्यावेळेस मिळते त्यावेळेस त्याच्यात आपल्याला काम करायचं असतं, कारण शेवटी संधीचं सोनं केलं पाहिजे असं आपण म्हणतो. म्हणून बऱ्याच लोकांना वाटतं की उशीर झालाय, पण मला असं वाटतं की नाही, मी खूप शून्यातून आणि खूप ग्राउंड लेवलपासून ग्रामीण राजकारण, शहरी राजकारण, संघटनेचं राजकारण हे करत करत आलो. त्यामुळे तसं मी समाधानी आहे. जेव्हा मला संधी मिळते तेव्हा मी समाधानी आहे. तुम्ही म्हणताय तुम्ही समाधानी आहात, पण तुमचे समर्थक समाधानी नाहीयेत तसे. कारण काय असतं की साधारणतः जिल्हा परिषदेच्या निवडणुका असतील किंवा जिल्हा स्तरावरच्या निवडणुका जिंकल्यानंतर जसं असतं की विधान भवनामध्ये ते पुढचं पाऊल हे टाकलं जातं, किंबहुना ती एक लिटमस टेस्ट पार केल्यानंतर पुढे राजकारणाला, स्थानिक राजकारणाला, राज्य पातळीवरच्या राजकारणाला सुरुवात होते. ती थोडीशी तुमची उशिरा झाली असं अनेक तुमच्या लोकांचं, म्हणजे समर्थकांचं देखील म्हणणं आहे की थोडंसं दादांनी लवकर काही निर्णय घ्यायला हवे होते. पण गेल्या 10 वर्षांमध्ये तुम्हाला अनेक आव्हानांचा देखील सामना करावा लागला स्वतःची ओळख निर्माण करण्यामध्ये. तुमच्यातला लेखक आम्ही पाहिलेला आहे, मात्र राजकारणी म्हणून सुद्धा नेतृत्व सिद्ध करताना अनेक आव्हानं मात्र तुम्हाला फेस करावी लागली. तर ती फेज कशी होती? ती फेज तर प्रत्येकाच्या जीवनात येतेच. आणि माझं एक वाक्य आहे जे खूप प्रसिद्ध आहे, ते म्हणजे वारसाने संधी मिळते, कर्तृत्व हे सिद्धच करावं लागतं. म्हणजे कोणाचा तरी मुलगा आहे किंवा कोणाचा तरी पुतण्या आहे किंवा कोणाचा तरी भाचा आहे किंवा कोणाचा तरी कोणीतरी आहे म्हणून आपल्याला एक संधी मिळू शकते. एक जो ब्रेक ज्याला म्हणतो आपण इंग्लिशमध्ये, तो ब्रेक लवकर मिळू शकतो. पण शेवटी तिथं जाऊन जर तुम्ही स्वतःला सिद्ध नाही करू शकलात तर मात्र तुम्हाला लोक स्वीकारतीलच ह्याची काही गॅरंटी नाही. त्यामुळं वारसाने संधी मिळते, पण कर्तृत्व हे सिद्धच करावं लागतं, यावर माझा विश्वास आहे. आणि म्हणून जिथं जिथं संधी मिळते तिथे तिथं मी प्रयत्न करतो की काम केलं पाहिजे. संघर्षात पण खूप आहे, परंतु संघर्षातून मिळालेल्या यशाचा एक आनंदही वेगळा आहे. आणि त्यामुळे मला वाटतं की हा जो संघर्ष आहे हा तसा पाहिलं तर प्रत्येकाच्या जीवनामध्ये आहे. आणि दिसताना आपल्याला खूप वेगळं वाटतं, म्हणजे की हा सोन्याचा चमचा घेऊन आलेला आहे किंवा हा डायमंडचा चमचा घेऊन आलेला आहे. आता म्हणजे असे वेगवेगळे आता धातू येत चाललेले आहेत. म्हणजे अगदीच अंबानींच्या मुलांचे सुद्धा दुःख वेगळे असतील, त्यांनाही काहीतरी चॅलेंजेस असतील, त्यांनाही काही संघर्ष असतील. हे निश्चित प्रत्येकाच्या जीवनामध्ये आहे. त्या परिस्थितीमध्ये पुढे जात राहणं आणि आपल्या ध्येयाकडं लक्ष ठेवून आपण काम करणं, हे मला असं वाटतं की सगळ्यात महत्त्वाचं आहे.